विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु महाराज की जय। रामलिंग चौंडेश्वरी माता की जय। पवनसूत हनुमान महाराज की जय। श्री संत सुदाम बाबा महाराज की जय। सब संतन की जय। ओम नमो जियाद्या वेद प्रतिपाद्या जय जय सोसुविद्या आत्मरूपा देवा तू जीवनेषु सकलार्थमती प्रकाशो मणे निवृत्तिदासो अवतारी जोजी आता अभिनव वाग विलासिनी जे चातुरार्थ कला कामिनी ते शारजा विश्वमोहिनी नमिले मिया मज हृदयी सद्गुरु जेने कारिलो हा संसार पुरु म्हणून विशेष अत्यादरो विवेकावरी म्हणून जाणतेने गुरुबजीजे तेने कृतकार्य होईजे जैसे मूळ सिंचन सजे शाखा पल्लव संतोषती यांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदो श्रीचरण श्रीगुरूंचे ते नमस्कारोणी आता का भूमीचे मार्दव सांगे कोंबाची लवलव नाना आचार गौरव सुक्रीनाचे अथवा संभ्रमाची आयती स्नेहो जैसा ये व्यक्ती का दर्शनाचे प्रशस्ती पुण्य पुरुष ना तरी केळी कापूर झाला जीवी परिमळे जाणू आला की भिंगारी रिपू देवी बाहेर कापे तैसे हृदयचे ज्ञाने जी दी उमटती चिन्हे ते सांगो आता विधाने चांगे ऐक ज्ञानियांचे राजे योग्यांची माऊली साधकांचे मायबाप संत सम्राट श्री ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वरीच्या 13व्या अध्यायामध्ये आणि चालू असलेल्या पाठामध्ये क्षत्राबद्दलचा विचार सांगितल्यानंतर 36 तत्वांचा विचार केल्यानंतर अत्यंत पवित्र सर्व ठेवा असलेलं निधान जे ज्ञान ज्या ज्ञानाकरता योगी कर्मठ तपस्वी अन्य साधक ज्या ज्ञानाची अपेक्षा करतात जे ज्ञान व्हावं अशी इच्छा बाळगतात जे ज्ञान मिळावं याच्याकरता प्रयत्न करतात सर्व भाग्य ज्या ज्ञानाकरता सर्वस्व मानतात असं ज्ञान ज्या ज्ञानाच्या प्रभावाने संसार सुखमय होतो ज्या ज्ञानाच्या प्रभावाने आत्यंतिक दुःखाची निवृत्ती होते ज्या ज्ञानाच्या प्रभावाने जीव परम आनंदाच्या पदावर विराजमान होतो जीव न राहता शिवाची पदवी घेतो ब्रह्मभावाला योग्य होतो असं ते ज्ञान ज्या ज्ञानाने सर्व सुखाचं आगर प्राप्त होतं
जे ज्ञान झाल्यानंतर दुःखाचा लवलेशही शिल्लक राहत नाही. जे ज्ञान झाल्यानंतर या प्रपंचाचं खरं स्वरूप लक्षामध्ये येतं. जे ज्ञान झाल्यानंतर जगाचा सर्व विस्तार हा भ्रामक आहे, कल्पित आहे, मिथ्या आहे हे अनुभवाला येतं. जे ज्ञान झाल्यानंतर या देहाचं स्वरूप कळतं. जे ज्ञान झाल्यानंतर देवही कळतो. जग, देव आणि देह म्हणजे जीव या सर्वांचं ज्ञान या ज्ञानाने होतं. असं पवित्र, परम पावन, अत्यंत श्रेष्ठ आणि दुर्लभ असं ज्ञान ज्ञानोबा राय म्हणतात. मी तुम्हाला सांगणार आहे, ऐका. तर भगवान श्रीकृष्ण म्हणतात अर्जुनाला, आता ते ज्ञान ऐक. जे ज्ञान प्राप्त झाल्यानंतर जो महात्मा त्या ज्ञानाच्या प्रभावाने, ज्ञानाच्या अनुभवाने आपलं जीवन जगत असताना त्याच्या अंतःकरणातलं ज्ञान जे क्रियेच्या द्वारे, आचरणाच्या द्वारे, कृतीच्या द्वारे जे बाहेर पडतं ते लक्षणाने ज्ञान तुला सांगणार आहे. कसं? जसं उदाहरण दिलं, जसं भूमीचं मार्दव. का भूमीचे मार्दव? आपण शेतकरी आहोत आणि शेतकरी वर्ग आपण त्या जमिनीला इतकं मऊ करतो मशागत करून. जितकी मशागत करू तितकं पीक बहरदार होतं. सगळ्यांचा अनुभव, बरोबर आहे की नाही? जितकं आपण चांगलं खाऊ पौष्टिक तितका चेहरा, तितकं शरीर पुष्ट होतं का नाही? हो, बरोबर आहे. ते सांगायचा मुद्दा आपल्या कृतीवर, सांभाळण्यावर. जसं भूमी कशी आहे हे पिकावर कळतं. पीक जर बहरदार असेल, हिरवंगार असेल, टवटवीत असेल तर कुणी म्हणणार शेतकऱ्यांनी कष्ट केले बरं का, मशागत केली बरं का, भूमी अत्यंत मऊ आहे बरं का, जमीन चांगली आहे बरं का. कशावरून? वरल्या लक्षणावरून, अनुमानावरून. जी आरती पीक लवलवीत आहे, टवटवीत आहे, अगदी सुंदर आहे, त्याचा अंदाज काय येतो? अनुमान काय निघतं? भूमी चांगली, जमीन चांगली. तसं एखादा पुरुष आपलं आचरण करताना त्याच्या कृतीमध्ये वेदविहित कर्माचा आचार असेल, नियमाचं बंधन असेल, स्वैर वागत नसेल. आजकाल स्वैर वागायला सर्वांना आवडतं, सर्वांनाच, महाराजापासून पोतराजापर्यंत सर्वांनाच. अहो बघा ना, बंधन वाटायला लागलंय. खरंच सांगतो मी, आता किमान महाराज झाल्यानंतर तरी धोती वापरणं गरजेचं आहे. नाही, कोणाकडे बी येऊ द्या. हा, ते आहेच ना, म्हणलं ना तुम्हाला मी. हो ना, मग स्वतःपासून म्हणलं नाही मी. अहो धोतर वापरणं हे आपलं कर्तव्य आहे ना. बरं, किती वेळ वापरायचं? किती वेळ म्हणजे कीर्तनापुरतं असते काय? आपला आचार सांगतो ना, आपला आचार. नियमाचं बंधन. हां, तो त्यांच्याकडे नाही बोट केलं मी, त्यांच्याकडे बोट केलंच नाही. आपलं हां, सांगायचा मुद्दा फक्त कार्यक्रमाला धोतर वापरणं हे शोभत नाही. नियमाचं बंधन पाहिजे. नियमाच्या बंधनात आपण असं आचार केला पाहिजे. नियम कोणाला? माणसाला का पशुला? हो, माणसाला. सगळ्याला म्हणजे माणसाला. नियम कोणते? माणसाने घातलेले. माणसाने घातलेले नियम नाही. इथं शास्त्राचे नियम प्रमाण आहेत, देवाचे नाही.
आणि माणसाचे बी नाही. शास्त्र म्हणेल ते सांडावे, ते तर राज्यही तृण मानावे. जे घेऊ न म्हणे विषयी विरू. शास्त्र प्रमाण आहे, वेद प्रमाण आहे, संत प्रमाण आहे. त्यांच्या प्रमाणाला अनुसरून कुठलाही नियम आचरण केला पाहिजे. बरं, नियमाने वागणं आपल्या करताय, नियमाने वागणं आपल्या करताय. डॉक्टर जर म्हणला का तुम्ही साखर खायची नाही, तिरकट खायचं नाही, उडीद खायचं नाही, शिळं खायचं नाही, भजे खायचे नाही, कुरडई खायची नाही, डॉक्टर म्हणल्यावर चालतंय. पण आम्ही म्हणलं का, म्हणजे आम्ही म्हणजे आम्ही नाही, परमार्थातल्या नियमाने सांगितलं तुम्ही हे करू नका, लक्ष नाही तिकडं. शास्त्राचं कुणी ऐकत नाही. बरं, शास्त्र सांगत आहे कशा करता? तुमच्या हिता करता, तुमचं कल्याण व्हावं, तुम्हाला सुख मिळावं, तुमचं हित व्हावं, याच्याकरता तुम्हाला सांगणं आहे ना आमचं. आणि डॉक्टरही काय सांगतो, तुम्हाला जगायचं आहे ना, जगायचं का म्हणलं, हां मग जगायचं आहे, मग हे असं करावं लागेल, पहाटे उठावं लागेल, फिरायला जावं लागेल. डॉक्टर म्हणला की 4ला उठा, हा बाबा 3लाच उठतो, 1 घंटा अगोदर. जगायचं आहे ना. डॉक्टरचं म्हणणं लोक ऐकतात का? भीती. पण डॉक्टर लोकांना काय हित माहिती? बरं, डॉक्टरांना हित माहिती का? नाही माहिती हित. त्यांना फक्त देहाचं कळतं, ते बी स्थूल देहाचंच. हो, काय त्याचं पूर्वार्थ? पडिली ही भुली जगा परिचार, चालवी ती व्यवहार सत्य म्हणून, मरणाची कार्य नाही. तसं नाही प्रमाण, ते प्रमाण नाहीच आहे. जाऊ द्या. संताचं कुणी ऐकत नाही, शास्त्राचं कुणी ऐकत नाही. पण शास्त्राशिवाय कोणालाच कळत नाही आपलं हित कशामध्ये आहे. हे अचूक उत्तर शास्त्रच देणार. अहितापासून काढीती का हित देऊनी वाढविती, नाही श्रुती परोती माऊली एका. जगा का? जगाला. सगळ्या जगाबद्दल एकच निर्णय. हित कशाला म्हणतात त्यांना विचारा. सार काढलेले. बरोबर आहे, बाबाचं प्रमाण बरोबर आहे. जननी जनकाला हित माहिती नाही, हित नाही ठावे जननी जनका. त्यांचं हित कशामध्ये? संसार वाढला पाहिजे, भोग वाढले पाहिजेत, भौतिक सुख वाढलं पाहिजे, हेच हित. वाढावे संतान, घरी व्हावे धनधान्य, हीच करी हाव संसारी. सामान्य माणसाची बुद्धी हित कशामध्ये? संसार वाढला पाहिजे, वेल मांडवाला गेला पाहिजे, मांडवाचा गगनाला गेला पाहिजे, हे संसार वाढला पाहिजे. संसार वाढणं म्हणजे अज्ञानाला बळकटी. मुक्त कवा व्हायचं? कसली मुक्ती? आम्हाला मुक्ती माहिती नाही आणि गरज बी नाही. सामान्य माणसाचा विचार सांगायचा मुद्दा शास्त्राने हित जोपासलेलं आहे. आणि हित व्हायचं असेल तर तुम्हाला नियमाचं बंधन आहे बाबा. स्वैर वागता येणार नाही. आपला विषय काय निघाला तर एखादा जो कुलवान पुरुष आहे, कुलवान पुरुष त्याच्या आचरणाहून कळतो, आचरणाहून त्याच्या वागण्याहून कळतं हा परमार्थिक आहे, साधक आहे, सिद्ध आहे, महात्मा आहे, सामान्य पुरुष आहे. हे वागण्याहून कळतं, त्याच्या स्वभावाहून कळतं, त्याच्या बोलण्याहून कळतं. माऊलींना सांगायचं आहे की ते ज्ञान झाल्यानंतर ज्या अंतःकरणातलं ज्ञान आहे ते ज्ञान सांगतं ह्याची अवस्था काय आहे, हा कुठल्या अवस्थेवर गेलेला आहे, कुठली भूमिका याला प्राप्त आहे. हो, तर नाना आचार गौरव सुकुलीनाचे. सुकुलीन
हा अत्यंत असं आपल्या आचरणाने पुष्ट असतो, वेदविहित कर्माचा आचार करतो. म्हणून इथं आपलं ज्ञान, अंतःकरणातलं ज्ञान क्रियेच्याद्वारे हे बाहेर पडल्यानंतर तो जीवनमुक्त महात्मा आहे किंवा नाही हे माणसाला कळतं. अथवा संभ्रमाची या ऐती स्नेहो जैसा ये व्यक्ती का दर्शनाची ये प्रशस्ती पुण्यपुरुष. काय सुंदर बघी. एखाद्या माणसाला बघितल्याबरोबर, पाहिल्याबरोबर समाधान जर वाटलं तर समजायचं हा पुण्यवान माणूस आहे, सज्जन माणूस आहे. हो. आणि एखाद्या माणसाला बघितल्याबरोबर जर माणसाचं मन उद्विग्न झालं, समजायचं हा पापी माणूस आहे. हे लक्षणच आहे ना. समजणं म्हणजे काय लक्षण आहे. तशी वृत्ती होते माणसाची. जर गरमाय लागलं, उकडाय लागलं, समजायचं आज पाऊस येणारच आहे. गरमी आली की पाऊस येत असतो, थंडी लागू लागली की पाऊस येत नसतो. ही लक्षणं आहेत ना. तसं एखाद्या पुण्यवान महात्म्याचं दर्शन झालं तर चित्ताला समाधान वाटतं, आनंद वाटतो, सुख वाटतो. सुख वाटलं की समजायचं हा अत्यंत आचरणशुद्ध महात्मा आहे. साधक असेल, सिद्ध असेल, पुण्यवान आहे, पुण्य आचरण करणारा आहे, पुण्य सांभाळणारा आहे, त्याच्याकडं पुण्य भरपूर आहे असा महात्मा. दर्शन केल्याबरोबर कळतं पुण्यपुरुषाची ओळख. जयाचे नाव तीर्थराव. वा वा. दर्शने प्रशस्तीशी भाव. वा. भ्रांतासही ब्रह्मभाव तयाची निसंगे. ज्याच्या संगतीला गेल्यानंतर भ्रांत जरी असला त्यालाही ब्रह्मभावाची योग्यता येते. संगतीचा परिणाम. जयाचे नाव तीर्थराव, तीर्थांचा राव. सगळे तीर्थ त्याच्या नावा, त्याच्या स्वरूपात येतात. तो एवढा पवित्र आहे. पुण्यवान पुरुष, पुण्यवान पुरुष संत मंडळी. पुण्यवंत भावे घेता सज्जनाची नावे. नेघी माझे वाचा तुटी मा लाभ भुकासाठी. संतांची संगती किंवा जो पुण्यपुरुष आहे, महात्मा आहे, त्याची संगती, त्याच्या जवळ गेल्याबरोबर प्रभाव, चित्त समाधान, जागेचा प्रभाव असतो, माणसाचा प्रभाव असतो, वस्तूचा प्रभाव असतो. असतो का नाही. जर तुमची टोपी मी घातली तर त्या टोपीचा प्रभाव माझ्या बुद्धीवर होतो. हा प्रभावच आहे. संगती जर चोराची केली तर चोराच्या संगतीचा प्रभाव आपल्यावर होतोच. हो. चोराच्या संगतीला बसल्याबरोबर चिंधी जरी पडलेली असली तर ती चिंधी उचलावी आणि खिशात टाकावी असे मनामध्ये विचार येतो चोरण्याचा. जो विचार आला संगतीचा प्रभाव. म्हणून तर संगतीला फार मोठं महत्त्व आहे. आपलं जीवन आज या तिथीला संगतीला अत्यंत महत्त्व आहे बरं का. तुम्ही तुमच्या मुलांना रत्नाप्रमाणे सांभाळायला लागलात, रत्नाप्रमाणे. परंतु ते रत्न कुठल्या संगतीला आहे हे पाहिलं पाहिजे आजच्या तिथीला. हो वा. हिराजो भंगला नाडला साधू. साधू इथं या प्रमाणात सांगितले. साधू जरी असला, साधूचाही त्या ठिकाणी नाश व्हायला वेळ लागत नाही, भंग पाहायला वेळ लागत नाही.
ढेकणाच्या संगतीला हिरा जरी आला तर हिरा अहो तुम्ही घन जरी मारला तरी फुटत नाही, असा हिरा नुसत्या ढेकणाच्या संगतीने भंगतो. मग संगती किती महत्त्वाची. आपण विचार केला पाहिजे बरं का. आता संगती तर आपण करणार आहोतच, असंग आपण राहू शकत नाहीत, कारण मानवी जीव हा संघ प्रधान आहे. कुठला ना कुठला संघ करणारच आहे. मग संघ करणार आहे तर मग चांगला करा ना. आपल्या मुलालाही जी संगती आहे संस्कारी मुलाची असावी. भलेही संस्कारी मुलाबरोबर उपाशी राहण्याची वेळ आली तरी उपास काढलेला बरा. सज्जना संगती करावा उपवास आणि दुर्जनाचा गोड घास. दुर्जनाची पार्टी, वाढदिवस आहे आणि वाढदिवसाला काय म्हणजे पार्टी. आमच्या काकाने केली नाही काल, नको म्हणले. अहो पार्टी करणं हरकत नाही, पण सज्जन असावा ना. दुर्जनाने जर पार्टी दिली जाऊ नये, पुन्हा पुन्हा फोन केला, काहीतरी कारण सांगावं आणि टाळावं. बरोबर आहे. पतनाला आणि उद्धाराला संघच मुख्य आहे. सांगा. त्याच्यावे अधमा संत सेवी. अधमाला असताना त्यागलं पाहिजे, खरंच त्यागलं पाहिजे. दुर्जनाच्या संगतीने आपला घातच आहे, बळकट घात आहे. आणि त्या हिशोबाने सज्जनाने नाही बोलविलं तरी बळत जावं. आणि वा बरोबर आहे. तुका म्हणे देते न पाचारिता जावे. बोलवायची गरज, आमंत्रणाची गरज, तिथं जावं माणसाने, स्वतःहून जावं सज्जनाच्या घरी. का विषय निघाला तर आपला संघ प्रधान आपण जीव आहे. आपण संगती तर करणारच आहे, तर असंग आपण नाहीत. माणसाला सोबती लागतोच, संगती लागतेच. तर मग चांगल्याची करा. त्यात दोन आहेत, एक विचाराची संगती, दुसरी व्यवहाराची. व्यवहारात संघ असतोच ना, मग चांगला व्यवहार करा, चांगल्या बरोबर करा. जर चांगला व्यवहार घडला तर जीवनाला चांगला आधार मिळतो, चांगला मार्ग मिळतो. पुन्हा फसायची गरज नाही, तर काय करू म्हणायची गरज नाही, कसं करू म्हणायची गरज नाही. संगतीवर आहे. नाहीतर कसं आहे, एखादा अधर्मी माणूस दिसायला चांगला आहे, वरून चांगला आहे, आणि संगती केल्यावर आपल्याला फसविल्याशिवाय राहणार नाही. तर भाव असा की माऊली म्हणतात, अत्यंत प्रेमी पाहुणा घरी आल्यानंतर त्याच्या आदर सत्काराकरता घरात निर्माण झालेल्या गडबडीच्या विस्तारावरून घरच्या लोकांचं प्रेम जसं आकाराला येतं किंवा एखाद्या दर्शनाने झालेल्या समाधानावरून कळतं की हा माणूस पुण्यवान आहे, तसं आपल्या घरी जर आत्वा संभ्रमाची आयती स्नेह जायचा हे व्यक्ती. स्नेह म्हणजे प्रेम. आवडता पाहुणा घरी आला तर त्या पाहुण्याकरता घरच्या सगळ्याच सर्व व्यक्तींचं जे वागणं असतं, हालचाल असते, ते हालचाल सांगते की किती प्रेमाचा माणूस आहे, किती आवडणारा माणूस आहे की नाही. एखादा माणूस खरंच घरी आला का, आता माणूस म्हणण्यापेक्षा एखादा महात्मा घरी आला तर महात्म्याचं स्वागत करण्याकरता, सत्कार करण्याकरता, त्याचा पाहुणचार करण्याकरता, आतिथ्य करण्याकरता आपल्या कुटुंबातल्या व्यक्तींचं किती हालचाल असते. संत पूजेला बघा ना तुम्ही, आता आली उद्या, आजपासूनच आहे संत पूजा, उद्यापासून. माणसं तेच आहेत, माणसं तेच आहेत, पर सप्ताहाच्या निमित्ताने, गणपती बाप्पाच्या निमित्ताने, गणपती बाप्पाच्या संगतीने आम्हाला संतत्व आलं.
गणपती बाप्पाचा आदर करायचा आहे आम्हाला. जसं लग्न कोणाचं आहे, लग्न कोणाचं असतं, वधूवराचं, नवरा नवरीचं. आणि कपडे हो आता हां दिलं प्रमाणे आता त्यांनी. आता लग्न नवरा नवरीचं, वधूवराचं, पण नवे कपडे सगळ्यालाच, सगळ्यालाच इनिव आहे कशाला, सगळ्याला नवे कपडे. म्हणजे अलंकार सगळ्यालाच. नवरा नवरीपेक्षा अलंकार जास्त कोणाला, करवाल्याला. आहे का नाही? नटतो कोण जास्त, नवरा नवरी का बाकीचे, बाकीचेच नटत. नाचतो कोण, आता निघलं आहे बरं का. हो आता हळद म्हणलं की बस बघायचं काम नाही. लग्नापेक्षा चांगला उत्सव नवरा नवरीचा नाही, बाकीच्या लोकांचा. सगळ्याला साड्या पिवळ्याच. कुंकू असं पिवळं बरोबर आहे. आता कसं आहे, आता जगाप्रमाणे चालावं लागेल ना. हो त्यांचे विचार, त्यांचा आचार, त्यांची मानसिकता, त्यांचं जे आनंद व्यक्त करण्याची ती काय स्थिती वेगळी असते ना. जाऊ द्या, आपल्याला काय घेणं नाही देणं नाही. पण सांगायचा मुद्दा काय आहे की हे जे कळतं उल्हास उल्हास. हां हां जसं संत महात्मा आपल्या काय म्हणायचं, गणपती बाप्पाच्या निमित्ताने आपण सामान्य माणसं आहेत, पण निमित्त गणपती बाप्पाचं आहे. आणि म्हणून जर तुम्ही आम्हाला बोलवलं संत पूजा करता तर किती आदर असतो. घाली संतासी आसने पूजा करीन काया वाचा म्हणे, एका जनार्दनी जाणे इच्छिले ते पूर्वी. अहो संत पूजा म्हणलं की काय बाबा बघायचं कामच नाही ना. खरंच आहे का नाही? आपल्या गावात तरी आहे बाबा, किती आदर आहे. एरवी त्या माणसाला चहा प्यायला आपण बोलवत नाहीत, आला तर संपला म्हणतो चहा, म्हणतोत का नाही. आणि तोच माणूस जर संत पूजेमध्ये जर असं सामील असेल तर किती आदर असतो. अहो घ्या, अहो घ्या. खरंच संत पूजा अहो आदर आहे. आणि आदर आहे हे कळतं कशावरून, आदरावून कळतं का नाही. यांच्या मनात किती प्रेम आहे. तर म्हणजे संताबद्दल किती प्रेम आहे, आपल्याबद्दल किती प्रेम आहे हे जसं आलेल्या पाहुण्याच्या हालचालीवरून कळतं. किंवा एखादा असणारा माणूस जर भेटला आणि जर समाधान झालं तर समजायचं हा पुण्यवान आहे, पुण्यपुरुष आहे. किंवा माऊली म्हणतात ना तरी केळी कापूर झाला, जेवी परिमळे जाणू आला. जर कापराचा सुगंध यायला लागला, केळामध्ये किंवा केळीमध्ये कापूर निर्माण झाला आहे हे जसं सुगंधावरून जाणवलं जातं. केळीचा जो गाभा असतो का मधल्या पुट्यामध्ये, हा नैसर्गिकरित्या कृत्रिम नाही. आता जो कापूर आहे का त्याच्या मशनीत कृत्रिम कापूर आहे, पण एकदम नैसर्गिक नॅचरली केळीच्या गाभ्यामध्ये जे असे ना पुटं, त्या पुटामध्ये कापूर निर्माण झाला, परिपक्व झाला की त्या केळीतून सुगंध येतो, सुगंध येतो, घम घम सुगंध येतो. कशाचा? कापराचा. वर तर केळी, पण मधल्या पुटामध्ये असणारं कापूर निर्माण झाला हे कशाहून कळतं? सुगंधाहून कळतं. आता ते आहे की नाही प्रक्रिया काय माहिती आपल्याला, पण माऊलींचं प्रमाण आहे आणि बरोबरच आहे. आता लोक आता ते केमिकलनी काही बी करायलेत ना. आजचा कापूर म्हणजे काय? शुद्ध केमिकल आहे. एकदम प्युअर कापूर खाल्ला, प्युअर कापूर खाल्ला तर त्या कापराच्या सेवनाने तुमची कपाची जी असलेली जागा आहे स्वच्छ होते. अंतकरणातला कप, हो, पर कापूर कसा पाहिजे? प्युअर पाहिजे. हो, आता हाय भीमसिनी आहे पण ते बी खरा का नाही काय माहिती. आता वरचीवर बघा ना, आता केमिकल निघाले ना, पण त्यांचंही काही चूक नाही, टिकलं पाहिजे ना. टिकण्याकरता केमिकल वापरावं लागतं. आंबासुद्धा असणारं 2 दिवस टिकत नाही, 2 दिवस. इथं 8-8 दिवस, महिना आंबा टिकतो. कशामुळं? केमिकलमुळं.
वरून चांगला वाटतो, टिकला का म्हणून केमिकल. जाऊ द्या, आपला विषय काय आहे. जसं सुगंधावरून कापूर कळतो की भिंगारी दिपू ठेविला बाहेरी फाके. भिंगारी काचेच्या बाहेरही, म्हणजे एखादा दिवा काचेत किंवा काचेत दिवा ठेवला असता तो असा काचेच्या बाहेरही प्रकाशाच्या रूपाने पसरतो. भिंग भिंग भिंगारी शब्द जुना आहे. भिंग द्या बरं. आता आरसा शब्द नवा आहे. आरसा द्या बरं आणि भिंग द्या बरं. भिंग म्हणजे भिंगच. भिंग भिंग म्हणजे काच. आणि काचाच्या जवळ जर काचेत जर दिवा ठेवला तर काचेच्या बाहेरही प्रकाश पडतो का नाही? पडतो. आता हे बघा ना, काचच आहे का नाही? ट्यूब म्हणजे काचच आहे. मग ते जो प्रकाश आहे काचेच्या बाहेरही पडतो. तसं तैसे हृदयची निज्ञाने जी देही उमटती छिन्ने ते सांगू आता अवधाने. चांगे ऐक, चांगलं ऐक. हो, त्याप्रमाणे अंतकरणामध्ये हृदयामध्ये झालेल्या ज्ञानाने देहावर जी लक्षणे उमटली जातात ती तुला मी सांगतो. चांगलं लक्ष देऊन ऐक. तरी अवधान एकले दिजे, मग सर्व सुखासी पात्र होईजे. हे प्रतिज्ञे उत्तर माझे. उघड ऐका म्हणजे माऊलींनी असं आपल्याला पैज दिली. पैज. माझं बोलणं उघड आहे. उघड बोलणं आहे माझं. जर तुम्ही तुमचं चित्त एकाग्र केलं तर तुम्हाला सर्व सुख मिळाल्याशिवाय राहणारच नाही. हे माझं बोलणं उघड आहे. उघडं म्हणजे लिहून ठेवा, खोटं होणार नाही. पैज देऊन इतका भरवसा, हो इतका भरवसा. एकाग्र चित्ताने ऐकलं तर तरी अवधान एकले दिजे. 9वा अध्याय म्हणजे वेदाचं सार आहे. 9व्या अध्यायामध्ये पूर्ण गीतेचं सार आहे. वेदाचं सार गीतेमध्ये आणि गीतेचं सार 9व्या अध्यायामध्ये. म्हणून तर सर ज्ञानोबा म्हणे नवमीच्या अभिप्राया भ्यालो मी वाया. वाया भ्यालो मी वाया म्हणजे नवमीच्या अभिप्राया भ्यालो मी वाया. मी नवमीच्या अभिप्राया 9व्या अध्यायातलं जे लिखाण आहे, जे विवरण आहे, जे भाष्य करायचं होतं, चित्तात घाबरलो होतो की 9व्या अध्यायाचं मी असं लिखाण कसं करू. मी भिलो होतो. परंतु गुरु महाराज तुम्ही कृपा केली. तुम्ही कृपा केली म्हणून मी 9व्या अध्यायावर भाष्य करू शकलो. खरं सांगतो म्हणजे 9व्या अध्यायातलं बोलणं अत्यंत गुढ आहे. कारण श्लोक पहिलाच म्हणतो ना, इदम तुते गुह्यतमम. अत्यंत गुह्य ज्ञान जे वेदालाही कळलं नाही ते ज्ञान गुह्य 9व्या अध्यायातलं प्रगट कसा करू. असा 9वा अध्याय, ज्या 9व्या अध्यायामध्ये सगळं सार आहे असा 9वा अध्याय. ज्ञानकांड आहे, कर्मकांड आहे, उपासनाकांड आहे. ओव्या तपासा सगळं सार आहे 9व्या अध्यायामध्ये. मग त्या 9व्या अध्यायामध्ये माऊली म्हणतात तरी अवधान एकले दिजे, मग सर्व सुखाशी पात्र होईजे. हे प्रतिज्ञे उत्तर माझे. प्रतिज्ञे उत्तर प्रतिज्ञापूर्वक बोलतो मी की तुम्हाला सुखाच्या राशीवर बसवल्याशिवाय राहत नाही. फक्त सगळं चित्त एकाग्र करा. तरी अवधान एकले दिजे. तसं इथंही ज्ञानोबराय म्हणतात की तो ज्ञानी पुरुष आपल्या जीवनामध्ये जीवन जगत असताना त्याची जे लक्षणं आहेत ते लक्षणं आपण जर आपल्या विचारामध्ये आणले तर आपलंही कल्याण झाल्याशिवाय राहत नाही. ते आहे ना, होईना संता ते निर्धारिता
लाभे मुक्ताते, हा मुक्ताते निर्धारिता, लाभे आपलीच मुक्तता, जशी दीपे दिशे पाहता आपलीच वस्तू. संताते म्हणा मुक्ताते निर्धारिता. निर्धारण म्हणजे मुक्ताच्या आपण ज्या लक्षणाचा विचार केला, मुक्त महात्मा काय बोलतो, त्याची वृत्ती कशी आहे, त्याचा अनुभव काय आहे, तो व्यवहार कसा करतो, त्या व्यवहाराचा त्या लक्षणाचा जर विचार आपण आपल्या जीवनामध्ये केला तर आपल्यालाही आपली वस्तू सहज प्राप्त होते. तैसे हरपले आपण पै पावे, तै संता ते पाहता दिवसावे, म्हणून वानावे ऐकावे सत्यामध्ये. बाबा म्हणजे सत्यामध्ये, सत्यात नाही, सदा सर्व काळ नित्य विचार असावा माणसाला. कोणता विचार? संत जीवनाचा विचार. संतांनी जे जीवन जगलं त्यांच्या मार्गावर चालणं आपलं उद्धाराचं काम आहे महाराज. आपण आपल्या स्वयबुद्धीने आपल्या मनाने हे चांगलं हे वाईट असं ठरवून जर जीवन जगलं तर कल्याण होत नाही. आपल्याला शास्त्र कळत नाही, श्रुती कळत नाही, वेद कळत नाही, नाही कळू द्या, काही अडत नाही. पण संतांनी सांगितलेला मार्ग कळतो ना, कळतो का नाही? मग संतांच्या मार्गावर चालणं आपलं कर्तव्य आहे. पण आपण काय करतो? संतांनी सांगितलेल्या मार्गावर न चालता अन्य कोणाच्याही सांगण्यावरून भ्रमबुद्धीने बाकीचा मार्ग आपण अवलंबन करतो आणि त्या मार्गाने आपलं जीवन जगत असतो. मी बाकी नाव कोणाचं घेतलंच नाही, घ्यायचं बी नाही, कशाला घ्यायचं उगाचच. फक्त संताच्या मार्गाने चालणं म्हणजे संत वाङ्मयाच्या दृष्टीने चालणं, दीक्षा घेऊन चालणं, सांप्रदाययुक्त जीवन जगणं. आपला संप्रदाय हत्तीचं मस्तक आहे. वारकरी म्हणजे सामान्य नाही. वारकरी संप्रदायामध्ये एकतर संत आहेत, संत, ग्रंथ, देव, साधन आणि तीर्थ नाही, ते नंतरचं आहे, ते क्षत्राबद्दल आहे. संत, ग्रंथ, देव, साधन आणि अनुभव ज्ञान. या आपल्या पंथामध्ये ग्रंथ बी आहेत. ग्रंथ आहे का नाही? किती ग्रंथ आहेत? संत कितीतरी, देव, पंढरीनाथ, साधन, नामचिंतन, सगळ्यांचं एकच मत आहे. हो, सगळ्या संतांनी विचार करून सांगितलं एकच, नामचिंतन, भजन. हो, तुकोबराय म्हणतात, तुका म्हणे चला याची वाटे भरवसेने भेटे पांडुरंग. या वाटेने चालल्यानंतर आपल्याला देव मिळतो. पण याच वाटेने गेल्यावर अन्य मार्गाने नाही. अन्य मार्गाचं नाही म्हणण्यापेक्षा आम्हाला माहिती नाही, पण या मार्गाने गेल्यावर देव निश्चित मिळतो भरवसेने. म्हणून वारकरी व्हा. आमच्या तुकोबरायांना विचारलं आम्ही काय करावं? काय नाही, वारकरी व्हा. होय होय वारकरी, पाहे पाहे रे पंढरी, काय करावी साधने, फळ अवघेची येणे. तुला सगळं फळ मिळणार आहे. अवघं सगळ्या साधनाचं फळ एका वारीत आहे. वारकरी हो, निष्ठेने वारी कर. आदिनाथ भगवान शंकर यांच्यापासून तर आतापर्यंत ही वारी चाललेलीच आहे आणि चालणारच आहे. आणि या पंथामध्ये आमच्या माऊलीसारखे, तुकोबऱ्यासारखे, निळोबऱ्यासारखे आदी महात्मे ज्यांनी अनुभव घेतला, साक्षात्कार झाला, सगुणाचाही आणि निर्गुणाचाही. सगुणही देवाचा अनुभव घेतला आणि निर्गुणाचाही अनुभव घेतला. सगुण आणि निर्गुण दोन्हीचा अनुभव घेऊन जगाला उपदेश केला. यारे यारे लहान थोर, याती भलती नारी नर, करावा विचार न लगे चिंता कोणासी. हो,
सकळासी येते आहे अधिकार. सगळेच या, सगळ्यांना असं इथं अधिकार आहे. सांगायचा मुद्दा एवढाच आहे की जीवनमुक्त महात्म्याचं वर्णन किती करावं. अहो ज्ञानेश्वरीमध्ये पहा तुम्ही, नावाला ज्ञानेश्वरी, परंतु प्रत्येक अध्यायामध्ये श्रीगुरूंचं वर्णन, संतांचं वर्णन आहेच की नाही. एकही अध्याय चुकून जाणार नाही की ज्या अध्यायामध्ये संतांचं वर्णन नाही, महात्म्याचं वर्णन नाही, त्यांच्या लक्षणाचा विचार नाही. म्हणजे एकंदर सगळं जे वर्णन आहे महात्म्यांच्या गुणांचंच वर्णन आहे. भगवंताने ज्ञानेश्वरी सांगितली, हे भगवंताने गीता सांगितली की आपण म्हणतो गीता, पण आहे मात्र वर्णन कोणाचं? संताचंच. देवालाच राहावलं नाही म्हणून अर्जुनाचं वर्णन केलं, निमित्त गीता. एखाद्या महात्म्याचं वर्णन करण्याकरता एक निमित्त पाहिजे, संतांचं वर्णन करण्याकरता निमित्त पाहिजे. जसं आपल्याला आवडत्या माणसाचं वर्णन करायचं आहे, वर्णन करायचं आहे, मग निमित्त कार्यक्रम ठेवायचा. ठेवला कार्यक्रम, पण कार्यक्रमाच्या निमित्ताने वर्णन कोणाचं? आवडणाऱ्या व्यक्तीचं. आपणही बघा तुम्ही, आज जरी असं शाळेमध्ये असं आपला मुलगा असला, आता शाळेत एकच मुलगा असतो का? अनेक मुलं येतं. मग शाळेचं वर्णन करण्याच्या निमित्ताने वर्णन कोणाचं? आपल्या मुलाचंच. गुणवान मुलगा आहे का हुशार मुलगा आहे, म्हणजे आपल्या मुलाचं वर्णन करावं लागतं. तसं देवाने नाव गीता आहे, वेदाचं सार आहे, पण आहे मात्र वर्णन कोणाचं? महात्म्याचं वर्णन आहे, संतांचं वर्णन आहे. बरं, संतांचं वर्णन करणं आपल्या फायद्याचं. संतांचं वर्णन केलं तर आपल्या फायद्याचं. एकतर संतांचं वर्णन केलं तर देवाला आवडतं. देवाला आवडतं. तेही प्राणापर होते, आवडते निरुते, जे भक्त चरित्राते प्रशंसती. मग असं जर आहे तर मग आपण असं देवाच्या आवडीकरता संताचं वर्णन करणं हिताचं आहे आपल्या. कारण देवाला आवडते आणि देवाला आवडणं म्हणजे देव आपलं हित करणार आहे. मग संताचं वर्णन केलं तर आपल्या हिताचं आहे. संतांची सेवा केली देवाला आवडते, संतांचं वर्णन केलं देवाला आवडतं. तर म्हणून आता ही विषय जो आहे संतांच्या वर्णनाचा, नाव काय आहे? ज्ञानाचं वर्णन, ज्ञानाचे लक्षणं. पण ज्ञानाचे लक्षणं सांगत असताना वर्णन कोणाचं आहे? संतांचं वर्णन आहे ना. कारण संतांना सोडून हे लक्षणं नाहीत, लक्षणाचं वर्णन आहे. पण लक्षणाच्या वर्णनामध्ये सहजच काय होते? संतांचं वर्णन व्हायला लागलंय. जसं जुने माणसं, श्रीमंत माणसं यात्रा करायची म्हणलं का मग सगळा लवाजमा बरोबर घ्यायचे. मग एका माणसाने असं त्याला सवय होती गादीवर झोपायची, गादीवर झोपायची, त्याला भुईला झोप येत नव्हती. मग गादी वागवायला माणूस संग न्याला. आता श्रीमंत जुना माणूस आहे, गादी वागवायला माणूस, निस्ती तरी काय करायचं, निस्ती गादीच घ्यायची. गादी वागवायला माणूस. मग त्या माणसाला जी यात्रा घडली सहज घडली का नाही? निमित्ताला गादी. पण हा महात्मा तो श्रीमंत कुठल्याही तीर्थावर गेला, हा बी गेला, सहजच घडली का नाही? ते आहे ना वर्णन आहे ना त्या गाडीबरोबर काय ते. हो. तसं सांगायचा मुद्दा काय, सहज घडतंय ना, हे बरोबरीने घडतंय, वेगळं काय करायची गरज नाही. संतांच्या लक्षणाचा विचार संत वर्णन व्हायला लागलं आणि संतांचं वर्णन घडलं रे घडलं. देव संतुष्ट व्हायला लागला, देवाला आनंद वाटायला लागला. आणि देवाची प्रसन्नता ही आपल्याकरता किती फायद्याची. भूत भौतिक आणि हे भौतिक आणि आध्यात्मिक, प्रापंचिक आणि पारमार्थिक दोन्ही करता फायद्याची. कसं आहे, देव म्हणतोय की मी कोणाच्या कर्माच्या आडवं येत नाही, प्रारब्धाच्या पुढं
जात नाही, देव म्हणतोय, पण त्याला प्रसन्न जर केलं आणि तो प्रसन्न झाला तर मालकच आहे, त्याला काय, मालकाच्या हातात असं सगळं. जरी मालक म्हणले माझं काय चलत नाही बाबा, चलत नाही बाबा, पण मालक आहे ना तो. कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम शक्ती आहे. म्हणून कधी कधी जर देव प्रसन्न झाला तर तुमच्या अदृष्टालाही बदलण्याची ताकद देवामध्ये आहे. बदललं नाही का? बदललं नाही? आमच्या सुदामदेवाचं बदललं ना. अहो, नाथांनी सांगितलं पुरवादीला, एका जनार्दनी भोग हरिकृपे त्याचा, ती संगती कशी बी लावा. सांगायचा मुद्दा, देव प्रसन्न झाल्यावर काय होणार नाही. देवाची प्रसन्नता प्रपंचाकरता बी आणि परमार्थाकरता बी, दोन्ही बी, भुक्ती मुक्ती दोन्ही करता, असो सांगायचा मुद्दा. अशाप्रमाणे संतांचं वर्णन आहे आणि संतांच्या वर्णनाकरता आपण चांगले कान देऊन ऐकायचं आहे. माऊली म्हणले चांगलं लक्षपूर्वक ऐक. श्लोक म्हणा, सुरुवात तर करा की आता. मग नंतर 10 दिवसानंतर आजपासून गणपती बाप्पाचं आगमन होणार आहे आणि गणपतीच्या आगमनाच्या निमित्ताने अनेक सालापासून आपल्या पिढ्यानं पिढ्या आपल्या पूर्वजांनी जो सुगंधाचा वृक्ष आपल्या गावात बीजारोपण केलेलं आहे, त्या वृक्षाचं आज बहरीकरण इतका बहर झालेला आहे, सुगंधाचा बहर. तर दरवर्षीच्या नियमाप्रमाणे याही वर्षी आजपासून अखंड हरिनाम सप्ताह, स्थळ श्री गणपती श्री चौंडेश्वरी मंदिर आणि त्या मंदिरामध्ये श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी सामुदायिक पारायण सोहळा आजपासून उद्यापासून सुरू होणार आहे. आज कीर्तन आहे आणि उद्या पारायण सोहळा सुरुवात होणार आहे. तर या कार्यक्रमामध्ये सांगतो सगळं आला ऐका. ज्ञानेश्वरी पारायणाचं नेतृत्व हरिभक्त परायण वेदांताचार्य विष्णू महाराज गोंडे चिंचोटीकर आणि गाथा भजन हरिभक्त परायण दामवान्ना गोंडे. हरिपाठ नेतृत्व हरिभक्त परायण सकाराम महाराज बानेगावकर. रोज सप्ताहामध्ये पहाट काकडा होईल. 6 ते 7 सहस्त्रनाम, 7 ते 11 श्री ज्ञानेश्वरी पारायण, 11 ते 1 गाथा भजन, दुपारी 4 ते 5 रोज विद्वान मंडळी प्रवचन करणार आहेत. 5 ते 6 हरिपाठ आणि रोज रात्री 9 ते 11 कीर्तन. तर कीर्तनकार आणि प्रवचनकार मी वाचन करतो, ऐका. आजचे प्रवचनकार श्री हरिभक्त परायण सुधाकर महाराज चिंके वडवणीकर यांचं प्रवचन आहे. प्रवचन आहे भागवतावर. बरं आहे कशात? 4 ते 5. आणि कीर्तनही हरिभक्त परायण भागवताचार्य सुधाकर महाराज चिंके वडवणी. उद्या गुरुवारी हरिभक्त परायण अशोक महाराज नांगरे मोरेवाडी यांचं प्रवचन. हरिभक्त परायण हरिभक्त परायण आपल्या गावचे भूषण चौकोनी चिरा. देवाने त्यांना कंठही दिला, ज्ञानही दिलं, वक्तव्यही दिलं आणि आचरण शुद्धही. त्याचं आचरण पाहिलं तर असं वाटावं आत्ताच्या वहीमध्ये बघितल्याबरोबर समाधान. खरंच ना, समोर बोलत नाही महाराज, तुम्हाला पाहिल्याबरोबर आनंद वाटतो माणसाला. हो, भगवंताची देणगी त्यांना. तर असे आमचे सर्वांचे लाडके, सर्वांचे लाडके आवडते, त्यांच्याशिवाय आमच्या या परमार्थाला पूर्णता येत नाही. असे आमचे लाडके प्रकाश महाराज कुरकुटे, त्यांचं कीर्तन गुरुवारी आणि शुक्रवारी हरिभक्त परायण ज्ञानोबा माऊली बेदरकर यांचं प्रवचन आणि हरिभक्त परायण विष्णू महाराज गोंडे वेदांताचार्य
यांचं कीर्तन होईल. शनिवारी हरिभक्तपरायण गोपाळ महाराज शास्त्री पोखरी संस्थान त्यांचं प्रवचन आणि हरिभक्तपरायण भागवताचार्य चंद्रकांत महाराज सातोनेकर ज्यांची फार मोठी निष्ठा आहे, ज्यांनी आपल्या जीवनामध्ये 108 पारायण ज्ञानेश्वरीचे गावोगाव अनेक गावामध्ये करण्याचा उपक्रम सुरू केलेला आहे. 108 पारायण करायचे. हो, त्यांनी नर्मदा परिक्रमा केलेली. हो, फार मोठा त्याग आहे. हो, आणि असे त्यागी माणसं ज्यांचं आचरण, ज्यांचं पुण्यमार्ग अत्यंत मोठा आहे, साधना मोठी, असे महात्मे. हो, त्यांचे कीर्तन. हो, रविवारी हरिभक्तपरायण डॉक्टर महाराज म्हणजे राजेंद्र वीर साहेब, सर्वांना माहिती, ज्यांचं योगदान अन्नदानामध्ये फार मोठं आहे. आणि त्याच दिवशी हरिभक्तपरायण भागवताचार्य योगेश महाराज कानगावकर यांचं कीर्तन होईल. सोमवारी हरिभक्तपरायण महादेव महाराज जाधव जाळिंबा यांचं प्रवचन. हरिभक्तपरायण एकनाथ महाराज माने वेदांताचार्य त्यांचं कीर्तन. मंगळवारी विष्णू महाराज गोंडे चिंचोटी यांचं प्रवचन आणि हरिभक्तपरायण रामायणाचार्य नामदेव महाराज दबडे नामनिष्ठ पंढरीचे वारकरी, हो, त्यांचं कीर्तन होईल. आणि बुधवारी हरिभक्तपरायण पुरुषोत्तम महाराज कोटुळे चिंचवण यांचं प्रवचन आणि हरिभक्तपरायण आचार्य विठ्ठल महाराज शास्त्री निळकंठेश्वर वेदांतनगर त्यांचं कीर्तन होईल. आणि गुरुवारी 4 तारखेला हरिभक्तपरायण पांडुरंग महाराज पिंपळनेरकर यांचं काल्याचं कीर्तन होईल. अशाप्रमाणे सर्व कार्यक्रमाचा, हो, आणि प्रसाद होईल, महाप्रसाद सगळ्यांना. वक्रतुंड गणेश मंडळ यांच्यातर्फे सर्व गावालाच आहे का? गावाला नाही का? सर्वांना. गेल्या वर्षी होतं म्हणून म्हणलं मी, गेल्या वर्षी होतं, यावर्षी नाही. सर्वांना जे जे असतं कीर्तनाला येतील सर्वांनाच महाप्रसाद होईल. तरी सर्व भावी भक्तांनी या सर्व कार्यक्रमाचा लाभ घ्यावा. जरी तुमच्या पाठीमागे कामं असतील तर काम सारून या, असं म्हणू नका आता अर्ध कीर्तन झालं जाऊ द्या, जायचं कशाला. मग अर्ध जरी घडलं अर्ध्याला या, ज्याला वेळ मिळाला पूर्णला या. जितकं तुम्हाला असणारं आपल्या पदरामध्ये हा लाभ घेता येईल तितका घ्या. हो, असो. अशाप्रमाणे आपली ही सेवा ज्ञानेश्वरी पाठाची 10 दिवस बंद राहणार आहे. आणि गणपती विसर्जन झालं की पुन्हा लगेच माऊलीच्या सेवेमध्ये आपण रुजू होणार आहोत. एक श्लोक म्हणायचा फक्त, म्हणा श्लोक. अमानित्वमदम्बित्वं अहिंसा क्षान्तिरार्जवम् आचार्योपासनं शौचं स्थैर्यमात्मविनिग्रहः. पुंडलीकवरदारी विठ्ठल ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु तुकाराम महाराज. विठ्ठल 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 विठ्ठल.